हालेलुया. प्रियानो, आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत गणना याचं पुस्तक 14वा अध्याय आणि 36 ते 38 वचनापर्यंत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मोशेने जे पुरुष देश हेरायला पाठवले होते, ज्यांनी परत येऊन देशाविषयी वाईट वर्तमान आणण्याने सर्व मंडळीला त्याच्या विरुद्ध कुरकुर करायला लावले, म्हणजे ज्यांनी देशाचे वाईट वर्तमान आणले ते पुरुष यहोवा समोर मरीने मेले. पण देश हेरायला जे पुरुष गेले त्यांच्यापैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब हे जगले. हालेलुया. या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की मोशेने कनान देश हेरायला हेर पाठवले. आणि प्रियानं पहा, वचन म्हणतं की या ठिकाणी 37व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्यांनी देशाचे वाईट वर्तमान आणले ते पुरुष यहोवा समोर मरीने मेले. हालेलुया. फार महत्वपूर्ण प्रियानं हे वचन आहे. वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ज्यांनी देशाचे वाईट वर्तमान आणले ते पुरुष यहोवा समोर मरीने मेले. हालेलुया. मोशेने देश हेरायला हेर पाठवले आणि या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यांनी वाईट वर्तमान आणलं ते यहोवा समोर मरीने मेले. परंतु 38व्या वचनात असं लिहिलेलं आहे, देश हेरायला जे पुरुष गेले त्यांच्यापैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब हे जगले. हालेलुया. जे हेर गेले त्यातले काही मेले, काही जगले. एकूण 12 हेर देश हेरायला गेले होते. प्रियांनो, त्यातले 10 मेले, 2 जगले असं देवाचं वचन म्हणतं. प्रियांनो, काय कारण होतं की 10 मेले आणि 2 जगले? कारण हेच होतं, 10 जणांनी काय केलं? वाईट वर्तमान मंडळीमध्ये आणलं आणि इस्रायलाच्या मंडळीला त्या वाईट वर्तमान आणण्याच्या द्वारे कुरकुर करायला लावले. हालेलुया. प्रियानो, परंतु आम्ही जर पाहिलं तर कालेब आणि यहोशवा हे जगले असं देवाचं वचन म्हणतं, कारण त्यांनी वाईट वर्तमान आणलं नाही. या वचनाच्या माध्यमातून प्रियानो, आज मी काय सांगू इच्छित आहे की प्रियानो, ज्यांनी चांगलं वर्तमान आणलं ते जगले, ज्यांनी वाईट वर्तमान आणलं
ते मेले. प्रियानो, आज आम्ही आमच्या जीवनात कोणतं वर्तमान घेऊन येतो? हालेलुया. प्रियानो, जेव्हा आम्ही या जगामध्ये जातो, या जगात वावरतो, आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींबरोबर जातो, आम्ही आमच्या कामामध्ये जातो, त्यावेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये काय घेऊन येतो? कोणत्या गोष्टी घेऊन येतो? चांगल्या की वाईट? हालेलुया. हे समजणं फार जरुरी आहे. अनेक वेळेला प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनात चांगल्या गोष्टी आणण्याच्या ऐवजी वाईट गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आणतो. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये प्रियांनो आम्ही पाहिलं, ज्यांनी वाईट वर्तमान आणलं ते यहोवा समोर मरीने मेले, परंतु ज्यांनी चांगलं वर्तमान आणलं ते जगले. प्रियांनो, आज आम्हाला हे समजणं फार जरुरी आहे. आमच्या जीवनात आज आम्हाला चांगल्या गोष्टी आणणं जरुरी आहे, परंतु या जगात जाऊन आमच्या मित्र मैत्रिणींबरोबर आम्ही जाऊन, आमच्या कामाच्या क्षेत्रात आम्ही जाऊन जर प्रियांनो वाईट गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनात जर आणत असतील तर प्रियांनो एक वाईट परिणाम आमच्या जीवनावरती झालेला आम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु प्रियांनो, जर चांगल्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आणतील तर आमच्या जीवनात आम्हाला काही चांगल्या गोष्टी झालेल्या पाहायला मिळतील. हालेलुया. म्हणून आज आमच्या जीवनात आम्ही चांगल्या गोष्टी आमच्या जीवनात आणतो की वाईट गोष्टी आम्ही आमच्या जीवनात आणतो, याकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया.